गुड मॉर्निंग स्टुडंट. एक पाठ क्रमांक 8 गिर्यारोहणाचा अनुभव याचा स्वाध्यायामधलं स्वमत जे आहे सेकंड प्रश्न बघणार आहोत आपण. तुम्हाला जाणवलेली ईशानची गुणवैशिष्ट्य लिहा. पहले पाठ में हम लोगों ने शब्दार्थ, वाक्प्रचार और आकलन कृति मतलब पैराग्राफ पैसेज और उसके ऊपर के क्वेश्चन आंसर देखे. लास्ट में एक ही स्वमत देखा था. अब ये टेक्स्ट बुक के नीचे वाला क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला जाणवणारी टेक्स्टबुक के नीचे वाला स्वमत है. प्रश्न दूसरा, तुम्हाला जाणवलेली ईशानची गुणवैशिष्ट्य लिहा. ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. एवढेच नव्हे तर त्याला त्याचे वेड लागले होते. त्याने गिर्यारोहणाचे उत्कृष्ट प्रशिक्षण घेतले होते. त्यातील बारीक सारीक गोष्टी त्याला माहीत होत्या. त्याचे मित्रही त्याच्यासारखेच होते. मैंने पाठ में हम लोगों ने शुरू में ही देखा था कि ईशान को माउंटेनिंग का बहुत शौक था. विशेष छंद होता म्हणजे बहुत शौक था और उसने उसका प्रशिक्षण भी लिया था. त्यातील बारीक सारीक गोष्टी त्याला माहिती होत्या. त्याचे मित्रही त्याच्यासारखेच होते. ईशानला निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला आवडले होते, म्हणून तो मित्रांबरोबर गंगोत्रीला गिर्यारोहणाच्या मोहिमेत सामील झाला. गंगोत्रीला घडलेल्या भीषण दुर्घटनेत त्याने असहाय्य लोकांना धीर दिला. अभी ईशानची गुणवैशिष्ट्य तर त्यांनी गिर्यारोहणाच्या मोहिमेत स्वतःला सामील करून घेतलं होतं. मतलब गंगोत्री वहाँ जो दुर्घटना हुई थी उसमें लोगों को बहुत हेल्प की थी उसने. लहान मुलांची काळजी घेतली. झाडावर अडकलेल्या लोकांना स्वतः सुरक्षित बाहेर काढले. मतलब हे सगळं धाडशी कामं कोणी केलेली? ईशान आणि ईशानच्या मित्रांनी केली होती. अशा प्रकारे ईशान हा सौंदर्यप्रेमी, इसलिए ये जो मैं अंडरलाइन करके दिखा रही हूँ हे ईशानची गुणवैशिष्ट्य आहेत. सौंदर्यप्रेमी, धाडशी. सौंदर्यप्रेमी म्हणजे काय? तर त्याला निसर्गाची खूप आवड होती. निसर्ग बघण्याची खूप आवड होती. धाडशी मतलब शूर. त्यांनी काय केलं? प्रत्येकांना धाडस दाखवून प्रत्येक प्रवाशांना बाहेर काढलं, मदत केली. कळलं? प्रसंगवधानी, प्रसंग बघून काम करणारा, तत्पर. कळलं? तर कुठल्याही प्रसंगाला तो घाबरला नाही आणि लगेच त्यांनी प्रसंग बघून त्या प्रसंगाद्वारे त्या लोकांना मदत केली. प्रसंग बघून परोपकारी, दुसऱ्यांना मदत करणे, सेवाव्रती, लोकांची सेवा केली. हे त्याचे गुण वैशिष्ट्य आहे. मग शेवटच्या 2 ओळीमध्ये जे येलो कलरचे लिहिलेले आहेत, येलो कलर हायलाईट केलेला आहे, ते ईशानचे गुणधर्म आहेत. आपण पुढे बघणार आहोत. दुसरा प्रश्न, कडाक्याची थंडी पडली अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा. कडाक्याची थंडी असह्य असते, मतलब अनबेरेबल. जो ठंड पड़ती है वो सह नहीं पाते हम लोग. ज्यांना निवारा नाही, जी लोक फुटपाथ किंवा रस्त्याच्या कडेला झोपतात, ती माणसे थंडीने काकडतात किंवा कुडकुडतात. मतलब जब कडाक्याची, आता प्रश्न सवाल क्या पूछा है? अगर कडाक्याची थंडी पडली अशी कल्पना तुम्ही करून आपल्या परिसरात तुम्ही कोणती मदत करा? जो लोग जिनके पास कुछ भी नहीं है, जो रास्ते के आजू बाजू में सोते हैं, उनके लिए आप क्या मदद कर सकते हो? तर उत्तर काय लिहायचं आहे? कडाक्याची थंडी असह्य असते, वो अनबियरेबल रहती है. और ज्यांना निवारा नहीं, जे लोग घर में नहीं रहते, जो रास्ते पे फुटपाथ पे सोते हैं, ती माणसं थंडीने कुडकुडतात. उनको बहुत ज़्यादा थंडी लगती है. मग त्यांच्यापाशी गरम लोकरीचे कपडे नसतात. मग अशा बेघर माणसांना गरम शाली व उबदार कपड़े देने की अत्यंत आवश्यकता असते. अभी जिन लोगों को ठंड लग रही है, गरीब बेसहारा लोग हैं,
वो जो रास्ते पे सोते हैं उनको मैं क्या करूँगी, ब्लैंकेट। अभी तुम क्या करोगे, ये कौन सी हेल्प करोगे, ये प्रश्न पूछा है. तो हम लोग काय तर मी मदत करण्याचा आणि सार्वजनिक संस्थेकडे शिफारस करीन की थंडीच्या दिवसात ह्या गरजूंना गरम कपडे देणे आवश्यक आहे. अभी सार्वजनिक संस्था, इसमें क्या दिया है कि मी सार्वजनिक संस्थेला विचारेन. सार्वजनिक संस्था, जो संस्थाएं गरीब लोगों की हेल्प करती है, उन संस्था के पास सिफारिश मतलब उनको मैं बोल के उनके पास से जो हेल्प मिलेगी उनसे मैं क्या करूँगा, गरजूंना गरम कपड़े दें. मतलब जो लोग हैं उनको हेल्प करूँगी, उनको गरम कपड़े ठंडी के दिन में गरम कपडे मतलब स्वेटर शॉल वो देने की कोशिश करूँगी. मी माझ्या मित्रांना त्यांच्या पॉकेट मनीमधून बचत करायला सांगेन. मैं मेरे फ्रेंड को और मैं खुद क्या करूँगा, जो पॉकेट मनी मिलता है वो पॉकेट मनी से मैं पैसे बचाऊंगा. वर्षभर जमलेल्या या निधीतून असहाय्य व्यक्तींना चादरी ब्लैंकेट्स वगैरह गरजेच्या वस्तूचा पुरवठा करेन. मग पूरे साल जो पैसा जमा होगा वो इकट्ठा करके मैं क्या करूँगा, पूरे साल जो पैसा जमा होता है वो इकट्ठा करके उन लोगों के लिए चादर ब्लैंकेट्स और शॉल जो भी चीज़ें उनको ज़रूरत है उनको दे दूँगी. माझे काही कपडेही मी त्यांना देईन असे ठरवले आहे. अशा प्रकारे मी माझ्या परिसरातील असहाय्य व्यक्तींना मदत करेन. मेरे पास जो कपड़े हैं वो भी देने का मैं सोच रही हूँ. इस प्रकार मैं मेरे आजू बाजू में जो असहाय्य व्यक्ति है उनको हेल्प करूँगी. समझ में आया. ये स्वमत म्हणजे काय तर पर्सनल रिस्पॉन्स है. तो ये तुम कैसे लिखोगे, इसलिए मैंने एक्सप्लेन किया है. इस टाइप का आंसर ऐसे लिखना है. खालील वाक्प्रचार व त्याचे अर्थ यांच्यात जोड्या लावा. 1. काळजाला घरे पडणे. उसका आंसर है काळजाला घरे पडणे. उसका आंसर है प्रचंड दुःख होणे. सेकंड है मनमानी करणे, मनाप्रमाणे वागणे. हैराण होणे, त्रासून जाणे. वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ उसका मॅच द कॉलम हो गया है. प्रश्न पुढे बघूया. खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तैयार करा. ये सब क्वेश्चन आंसर आपको नोटबुक में लिखने हैं. आता शब्द आहे गिर्यारोहण. आपण वाक्य बघूया. गिर्यारोहण, गिर्यारोहण करणे रोमांचक असते. सेंटेंस किधर है, ये आंसर है. गिर्यारोहण, रौद्ररूप आणि भूस्खलन. गिर्यारोहण, रौद्ररूप और भूस्खलन, ये तीनों शब्द के सेंटेंस है. पहला है गिर्यारोहण. गिर्यारोहण करणे रोमांचक असते. दूसरा है रौद्ररूप, पूर येतो तेव्हा नदी रौद्ररूप धारण करते. आणि तिसरा आहे भूस्खलन, हिमालयात बराच वेळा भूस्खलन होते. लैंडस्लाइडिंग, भूस्खलन मीन्स लैंडस्लाइडिंग. मतलब जो शब्द दिए हैं उसका उपयोग करके तुम लोगों को सेंटेंस बनाना है. जो सेंटेंस हम लोगों ने बनाए हैं एज इट इज़ कॉपी करके आप नोटबुक में लिखोगे. आगे देखेंगे. ई बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तैयार करा. अभी उपसर्ग मतलब क्या, शुरू वाला वर्ड. उपसर्ग मतलब जो शब्द के आगे लगाते हैं उसे उपसर्ग कहा जाता है. अभी शब्द कौन कौन से हैं, जवाबदार, ईमान, शिस्त, रोजगार आणि परवा. अभी इसमें सेंटेंस शब्द जो है वही है. अभी इसमें ये उपसर्ग लगाया है, दिख रहा है. बे और शब्द वही तुम्हारे जवाबदार, लेकिन उसके आगे जो वर्ड लगाया है उसे उपसर्ग कहा जाता है. समझ में आ रहा है. इसलिए आंसर है बेजवाबदार, बेईमान, बेशिस्त, बेरोजगार, बेपरवाह. ठीक है, आगे देखेंगे.
खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावं लिहून त्याचा वापर करून वाक्य तैयार करा। अभी विराम चिन्ह के लिए मैंने वीडियो पहले भी भेजा था। विराम चिन्ह शब्द वाक्य में कॉमा मात स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, ये वाक्य में विराम चिन्ह यूज़ किए जाते हैं। अभी जो विराम चिन्ह दिए हैं वो विराम चिन्ह यूज़ करके वो विराम चिन्ह कौन से वाक्य में कैसे यूज़ किया जाता है और वाक्य क्या है ये भी सामने मैंने लिखी हूँ। अभी देखेंगे, पहला है स्वल्प विराम। पहिलं विराम चिन्ह काय आहे? स्वल्प विराम। स्वल्प विराम वाक्य बघणार आहोत स्वल्पविरामचं। गंगा, यमुना, गोदावरी, अब ये तीनों में कॉमा दिख रहा है, स्वल्पविराम। या भारतातील नद्या आहेत। स्वल्पविराम आपको समझ में आया। पूर्णविराम सेकंड है पूर्णविराम। पूर्णविराम मतलब फुल स्टॉप। अभी सेंटेंस देखेंगे, मी शाळेत जातो आणि फुल स्टॉप आहे, कळलं? तर पूर्णविराम कुठे केव्हा वापरतात ते आपण बघितलं। थर्ड आहे अर्धविराम। अर्धविराम फुल स्टॉप और नीचे कॉमा, अर्धविराम। वाक्य बघणार आहोत। काळे ढग दाटले पण पाऊस पडला नाही। सेंटेन्स काय आहे? काळे ढग दाटले पण पाऊस पडला नाही। आता दोन्ही वाक्याच्या मध्ये हा अर्धविराम आहे। पुढचा आहे प्रश्नचिन्ह। काय आहे? प्रश्नचिन्ह। प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा हा प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो। आता या सेंटेन्समध्ये बाय मिस्टेकली प्रश्न चिन्ह यूज़ नहीं किया है। तुझं नाव काय आहे और फुल स्टॉप दिया है, वहाँ प्रश्न चिन्ह लिखना है। समझते हैं? तुझे नाव काय और प्रश्न चिन्ह। उद्गार चिन्ह, अहो किती सुंदर देखावा आहे हा, और लास्ट में उद्गार चिन्ह दिया है। एकेरी अवतरण चिन्ह, इन्वर्टेड कॉमा, ईशानला वीरपदक मिळाली आहे। वीरपदक सिंगल इन्वर्टेड कॉमामध्ये, एकेरी म्हणजे एक असं इन्वर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं आहे। दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे दोन अवतरण चिन्ह, आई म्हणाली भाजी आण, आई म्हणाली भाजी आण। तर भाजी आण हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेलं आहे। तर विराम चिन्ह और उसका जो चार्ट है, उसके जो सेंटेंस है, एज इट इज़ आप कॉपी करोगे। और ये जो हम नोट्स पूरे मतलब 2 स्वमत देखे हम लोगों ने, और उसके बाद जो क्वेश्चन आंसर है वो कंटिन्यू नोटबुक में आपको लिखने हैं।